बाहेर येणार आता अजून 1-2 तास झाला आम्ही बसलोय सगळे करमाळ्यातल्या MSCB ऑफिसच्या बाहेर. हो 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 आहेत की आतमध्ये बसलेत पण काय बाहेर येणार 2 तास झाले. गाव डॅन्स नाही करायचं. पोलीस आणते काय चालू झालं आता. आपला ईमेल पुढील कार्यालयात प्राप्त असून आपण सदर मेलमध्ये करमौजे करंजे गावातील लाईट मागील 7 दिवसापासून नसल्याचे करंजे ग्रामस्थांच्या वतीने 20/4/2026 रोजी वीज वितरण मंडळ कंपनी करमाळासमोर ठिय्या आंदोलन करून दुपारचे जेवण सदर कार्यालयासमोर करणार असल्याचे नमूद केले आहे. तरी सध्या मान्य अपर दंडाधिकारी सोलापूर यांच्यासमोर आदेशान्वये जिल्ह्याच्या हद्दीतील शांतता व कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधीक्षक अधिनियम 1951 कलम 37 प्रमाणे जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश लागू केलेले असून ज्या अर्थी वरील आदेशानुसार सार्वजनिक घोषणाबाजी करणे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरात इजा होईल असे कोणतेही शस्त्र अथवा वस्तू बरोबर नेणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे वगैरे प्रकारचे वर्तन तुम्हाला नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मला प्राप्त आदेशानुसार आणि आदेशान्वये तर आपणास सूचित करण्यात येते की आपण सदरचे ठिय्या आंदोलन करू नये. आपण आपल्या मागणी संदर्भात सुनिश्चित व न्यायी मार्गाचा अवलंब करावा. सदर आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार न करण्यात येईल व योग्य ती प्रचलित कारवाई करण्यात येईल व कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यास सदरची नोटीस माननीय कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य करण्यात येईल. तुम्हाला म्हणजे आंदोलन करायचं अरे बाबा प्रत्येक आंदोलनाला आम्ही आता आंदोलन नाही करायचं तर आमचं ऐकून येते. आमचं म्हणणं कुठं मांडायचं आम्ही तुम्हाला कुठं म्हणलं कुठं म्हणून नाही म्हणणं मांडलं पण तुम्ही आंदोलन करणं असं म्हणताय. प्रोसेस असते ती समजा आता इथं झालं काय कुठं ना तुम्ही धरलं याला मारलं साहेबांना एक सांगतो काय करायचं पुन्हा एखादा माते फिरू तुमच्या उठला आणि मारलं साहेबाला मग तुम्ही पोलिसांनी काय अगोदर काय होय ना मग शांततेच्या मार्गाने होऊन जाईल. ऐका 2 मिनिटं. आधी आम्ही एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अभियंता साळेसाहेबांना मारलेलो आहे. त्यामुळे आम्ही 12 वर्ष भावलेलो आहे. त्यामुळे आमच्यातलं कोण काय करणार नाही. हे झाला विषय पण आमचा एक प्रोसेस आहे. पुरुष घेतले आम्हाला सही करा द्या ती फक्त असं सगळं गाव होतं तिथे. पण गालावटे साहेब काय म्हणते गालावटे साहेबांचं काय म्हणणं आहे थोडं ऐकून घ्या आणि तुमचं काय म्हणणं आहे ते त्यांना सांगा. आधी आमचं आणि काय होतंय तिथं काय होतंय बाबा तुमचे ह्यांचं म्हणणं आहे की तुमचे कर्मचारी काय थोडं इकडं तिकडं काहीतरी हे करून थोडं हे दुजाभाव करतात. काय लोकांना थोडी जास्त लाईट काय लोकांना थोडं नाही आम्हाला लाईटच येत नाही. तुझ्या भाऊ म्हणजे काय तर भाऊ दिला तर आम्हाला तुझ्या भाऊ आम्हाला लाईटच येत नाही 8 दिवस झाले. गेल्या सोमवारी रात्री 2 वाजता 2 वाजता लाईट ट्रिप झाली. तुमची लाईट नाही. गेल्या सोमवारी 2 वाजता रात्री ट्रिप झाली. तिथपासून आता लाईट झाली नाही. करंजे पलटे नावाखाली करंजे बंद केली. टेम्परेचर गेले काय इकडं बरं काय तुमचं सांगा.
आमचा फिडर ओव्हरलोड होऊन झाला आहे. तर ओव्हरलोड झाल्यामुळे त्याच्यातल्या 5 डिप्या सोडून इतर भाग आपण चालू ठेवतो, नंतर त्या 5 डिप्यांना सप्लाय देतो असं नियोजन केलेलं होतं. परंतु आता सध्या ते पण लोक येऊन गेले, ते म्हणतात की हे सोडवाच 5 डिप्या, त्याशिवाय चालत नाही. आता म्हणजे हे आतमध्ये बाहेर बसलेले असताना दुसरा ग्रुप आतमध्ये होता ते आणि जवळपास 100 लोक आपल्या सबस्टेशनजवळ आहेत. तिथे आपले दुसरे अधिकारी थांबलेले आहेत आणि तिथे काम पण चालू आहे. आपण कोटेगाव म्हणजे तुमचा जो ओव्हरलोडिंग आहे म्हणजे काय झालं की फिडर ओव्हरलोड आहे. फिडर ओव्हरलोड झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. परंतु आपण आता काय करतो हे पण थोडंसं जाणून घेणं आवश्यक आहे. तुमचं मान्य आहे आम्हाला. माझं असं म्हणणं आहे की गेल्या 8 दिवसात बोरगाव, निलज, दिलमिसर ऐका गेल्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी आम्ही तुमची भेट घेतली होती साहेब. तेव्हाच काय म्हणलं तुम्ही करमाळ्याकडून लिंक लाईन गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीचा विषय. तुम्ही करमाळ्याच्या आपलं करमाळा पेटर सगळं पेटर आहे का नाही ते करून लिंक लाईन करून ती 5-6 डिबे आपण जोडू असं तुम्ही सांगितलं होतं. आपण त्याच्यापेक्षा चांगला फॉर्म्युला लावलाय तिथं नाही आता किती महिने झाले? 15-16 महिने झाले. केलं तिथं सांगू द्या. आता आमचं म्हणणं काय आहे सबस्टेशन मध्ये ऑलरेडी 5 MVA चा पॉवर ट्रान्सफॉर्मर रेडी करून कार्यान्वित करण्यासाठी तयार आहे. परंतु त्याला लाईन ओढावी लागते. लाईन ओढण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. आपण आज जरी जाऊन बघितलं तर तिथं पोल लिहून काम चालू केलेलं आहे. परंतु प्रत्येक कामाला एक थोडासा जो वेळ लागतो तेवढाच वेळ फक्त राहिलेला आहे. तेवढा जर वेळ आपण ऍडजस्ट केला तर आपलं ऐका ना 5 MVA चा ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर केला आहे. सोबत बाजूलाच आपण तिथं जागा घेऊन तिथं आपण सोलरचा एक 5 MVA चा प्रोजेक्ट करतोय. तो सुद्धा लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये तुमची 10 MVA नी कॅपॅसिटी एनहान्समेंट होणार आहे. फक्त आता अडचण काय राहिली आहे की त्या पॉवर ट्रान्सफॉर्मर पासून तुमचं फिडर आपण वेगळं करून देणार, जेणेकरून तुमच्या फिडरचा लोड इतर लोकांना त्रास होणार नाही आणि इतरांच्या लोडचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुमचं सेपरेट फिडर करून दिल्यानंतर तुमचा लोड व्यवस्थित चालणार आहे. त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. किती दिवस होईल? किती दिवस चालेल? किती दिवस चालेल? आता काम चालू केलेलं आहे. किती दिवस जाईल? विचारतो त्यांच्या अधिकारी आहेत. कॉन्ट्रॅक्टरला विचारू दे. दुसरी गोष्ट बरं. तुम्हाला किती दिवसात काम संपवशील ते विचारू दे ना. थांबे. बोलतो थांब थोडं मी बोलतो काय बोलतो बापरा बोलतो त्यांना नाही बोल. हो बर आपल्या याच्यापर्यंत लिंक लाईन टाकायची जे नदीच्या बोरगाव लाईन वाटतं जे तुमच्या नदीच्या पलीकडचं 7 डिक्कर बर त्याच्यासाठी खाली लिंक लाईन टाकायची. बर खाली घे. अरे खाली घे. बरं, किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? 4 दिवसात पोल आता बरं आहे का आता? 2 दिवसाचं काम आहे. बरं आहे का की 8 दिवस लाईट नाही आणि अजून 4 दिवस येणार नाही. पीक आमच्या जागेवर राहतील का? तोपर्यंत आपण चालू केली की 4-4 तासाचं आता बघा तुमचं तरी आता हे 8 दिवसात काहीतरी तुम्हाला पुढे किंवा एवढ्या दिवसापर्यंत आपलं काम होणार आहे. त्या ठिकाणचं तर आपलं कंटिन्यू असेल 4-4 तासात चालू आहे तिथं लोड वाढला साहेब 4-4 तासात ऐका 4-4 तासाच्या ऐवजी 6-6 तास करा. आमची भरणी होतील नाही तर आमची भरणी होत नाही. हा आम्ही 6 तास म्हणतो साहेब. हॅलो साहेब आपण मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा अडचण आली तेव्हा काय करत होतो आपण 6 तास इकडचे 7 पुढची 7-8 डिपी करत होतो आणि उरलेले 7 तासात त्यात टाकत होतो पुढच्या. आता वर तुम्ही रिक्वेस्ट करून खरा तुम्हाला अडचण आली तर खाली तसं करू शकता ना वर. काय विषय की आमच्या लाईट लोड आला की दिलमेश्वर बोरगाव वाघाच्या मध्ये हे कारण सोडून टाकतं ती 5 डिपी आम्ही आनंतर आणि ह्या 8 दिवसात आणि ह्या 8 दिवसात काय झालंय? रात्री सोमवारी रात्री 1:30 वाजता ती लाईट सोडली. आमच्याकडे लाईटच नाही. लाईट सोडतच नाही आणि आम्हाला तिकडे जायचं
मग ही जबाबदारी कुणाची अधिकारी मधलं लगेच सोडून टाकतात. हे चुकीचं आहे ना. त्यांना परमिट देते तर आम्ही बसतो आपलं निवांत. 8 दिवस तुम्ही सगळ्याला सारखी लाईट द्या म्हणजे आमची पीक रेग्युलर येते आम्हाला काय झालं सबस्टेशन सगळ्यांचं उद्या आता 4 तास होईल का? यांना 4 तास मिळेल रोज? आमच्या माणसाची व्यवस्था करा. 4 तास कोणत्याही परिस्थितीत हे 8 दिवस व्यवस्थित चालवा, तोपर्यंत मग लाईनचं काम करू. त्यांच्याकडे सही शिकायला आम्हाला तुम्हाला ते नियोजनच्या नावाने सही शिकायला साहेब आता 4 तास देण्याची व्यवस्था करतात साहेब. त्यांना आता कोणाला परत बोललो मी, त्यामुळे 4 तास देऊ म्हणे आपण सध्या. आणि तिथं जे कट करणार आहे तिथे आम्ही माणूस पाठवून कट करू नये तुमची. जर बाहेरचं कोणी कट करत असेल बोरगाव जर समजा पोटेगाव सबस्टेशन 8 तास 12 तास चाललो तर नाही करता येत. 8 तासाच्या वर सप्लाय दिला तर आम्हाला घरीच पाठवतात. वरनं तुम्ही नाही करू शकत नाही. तालुक्यात पुन्हा 8 तासाची लाईट नाही, नाही, पण परत तुम्ही आता हे 8 सगळं- तासाचं हे वर बघा. काय? काय विषय सांगा त्यांचं म्हणणं असं एक फिडर आहे का हे बघा. 8 तास चालवायचा आणि त्या 8 तास आपण विभागणी काय करतोय 4 तास त्याच्याऐवजी फिडरला 12 तास कनेक्शन लोड द्यायचा आणि 6 तास करायचं. 8 तास बी नाही 6 तास जन्मेश्वर बोरगाव तिकडे 7 तास 4 तास आणि आमच्याकडे 2 तासात साहेब पाणी निघायला 1 तास लागतोय रानात यायला. माळावरच्या पाईपलाईन तासभर पाणी पडायला लागतंय त्यात बी पुन्हा ट्रिप होती अजून 4 तास तरी 1 तास तो ट्रीप झाली पाणी यायला. हितवर गेलं आणि बंद झाली की परत आम्ही पाठवत फ्री आहे, त्याच्यामुळे तो 8 तासाच्या वर देता येत नाही.